वाढत्या वयातील मुलांसाठी सगळ्याच भाज्या खाणं खूप गरजेचं असतं. शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे सगळ्याच भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यातीलच खूप साऱ्या पौष्टिक गुणधर्मांनी भरपूर असलेली एक भाजी म्हणजे दुधी भोपळा. पण दुधीची भाजी खायची म्हणलं की लहान मुलं मात्र नाक मुरडतात. म्हणूनच आज आपण असा एक पदार्थ करणार आहोत ज्यामधून भरपूर सारा दुधी मुलांच्या पोटात जाईल, पण त्यांना ते कळणारही नाही, उलट ते आवडीनं खातील. चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया. तर एका बोलमध्ये इथं मी स्वच्छ चाळून घेतलेलं 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलंय. त्यामध्येच हा पाऊण वाटी खिसलेला दुधी भोपळा घातलेले, एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि थोडीशी कोथिंबीर ही घालायची आहे. हे 1 छोटा चमचा तीळ, त्यानंतर पाव चमचा ओवा आणि जिरे घालायचे. काही मुलं जिरे आणि ओवा जास्त खात नाहीत, त्यांनी थोडं कमी घातलं तर किंवा नाही घातलं तरीही चालेल. पाव चमचा हळद घालणार आहे मी इथं. चवीप्रमाणे मीठही घालायचंय यामध्ये. आता एवढं सगळं घातलंय, पण इथे माझ्या हातून एक बऱ्यापैकी मोठी चूक झालेली आहे. ती काय झाली ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आधी काय करूया, हातानेच हे सगळं असं व्यवस्थित मिसळून घेऊया. कसं असतं, जो खिसलेला दुधी भोपळा आपण घातलाय ना त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि जर आधीच पाणी घातलं तर मग पीठ अति प्रमाणामध्ये पातळ होऊ शकतं, आपल्याला पाण्याचा अंदाज येणार नाही. म्हणून आधी सगळं हाताने मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर मग अंदाज बघत बघत यामध्ये पाणी घालायचे. तर बघा, हे सगळं जे जिन्नस घातलेली आहेत ना पिठामध्ये ती मिक्स करून घेतल्यानंतर मग आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी भिजवून घेणार आहे. ही थालीपीठं करताना ना एक काळजी अवश्य घ्यायची, दुधी खिसताना नेहमी तो बारीक खिसणीनेच खिसायचा, म्हणजे थालीपीठांमध्ये तो पटकन शिजला जातो आणि ती जर आपल्याला कुरकुरीत करायची असतील तर मग छान कुरकुरीत ही होतात. ज्यांना मऊ त्यांनी मऊ करायची, ज्यांना कुरकुरीत पाहिजेत त्यांनी कुरकुरीत करायची. त्यासाठीच्याही काही टिप्स मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, इतपत सैलसर मी हे पीठ भिजवले आणि आता याच्यामध्ये ना हे वाटण घालायचे. मी तुम्हाला मगाशी म्हणले की माझ्याकडून एक चूक झाली, तर हीच ती चूक. पीठ भिजवतानाच म्हणजे आधी आपण जी सगळी जिन्नस घातली ना, दुधी कांदा वगैरे, त्यावेळेसच हे वाटण घालायला हवं होतं, पण चुकून माझ्याकडून ते विसरून गेलं आणि ज्यावेळेस मी हात धुवायला गेले तेव्हा लक्षात आलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण तसंच राहिलेलं आहे. म्हणून म्हणलं चला आता यामध्ये घालूया, तितकासा काही फरक पडणार नाही. तर बघा, 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर मी वाटून घेतली होती आणि ते वाटण यामध्ये घातलं. पीठ सैलसरच भिजवून घ्यायचं आणि लगेचच थालीपीठं करायला घ्यायची. त्याला भिजत वगैरे ठेवायची तितकी काही आवश्यकता नसते, कारण याच्यामध्ये आपण फक्त ज्वारीचं पीठच वापरलेलं आहे. बरेच जण थालीपीठं करताना यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, बेसन पीठ वापरतात आणि त्या मिक्स पिठांची थालीपीठं बनवतात. पण मी नेहमी असं फक्त ज्वारीचं पीठ वापरूनच थालीपीठं बनवते आणि या दोन्हींची जर तुलना केली ना, म्हणजे मिक्स पिठांची आणि फक्त ज्वारीच्या पिठाची, तर ही थालीपीठं खायला खूप चविष्ट लागतात आणि मस्त कुरकुरीत अशीही होतात. त्यामुळं तुम्ही जर मिक्स पिठांची थालीपीठं करत असाल तर एकदा अशी फक्त ज्वारीचं पीठ वापरून ही थालीपीठं करून बघा, तुम्हालाही ती नक्कीच आवडतील. तर बघा, थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन मी हे थालीपीठ यावरती थापून घेतलेलं आहे मध्यम आकाराचं. मी बटर पेपर घेतलेलं आहे, तुमच्याकडे नसेल तर एखादी प्लास्टिकची बॅग घ्यायची किंवा मग रुमालावर थापलं तरीही चालतं. तवा अगदी असा कडकडीत गरम करून घेतलाय, त्याच्यावरती थोडंसं तेल घातलं. आता ब्रशने हे तेल या तव्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचे आणि त्यानंतर मग याच्यावरती थालीपीठ घालायचे. असं बटर पेपरवरती केलं ना अगदी सहजपणे निघतं आणि चिटकत वगैरे अजिबात नाही. जर रुमालावरती करत असू तर आधी त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग थालीपीठ करायचं, म्हणजे ते त्या रुमालाला चिटकत नाही. तर बोटाला पाणी लावून मी याच्यावरती अशी छिद्र करून घेते. ही करण्याचं कारण म्हणजे याच्यातून वाफ बाहेर पडते आणि मग आपली थालीपीठं सगळीकडून एकसारखी अशी शेकली जायला मदत होते. तर बघा, खालच्या बाजूने साधारण एक 2-3 मिनिट मी हे शेकू दिली आणि मग आता वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचे. जर तुम्हाला हवंय तर तुपाचा वापर केला तरीही चालेल, पण या थालीपीठांसोबत ना तुपाचं कॉम्बिनेशन तितकंसं भारी जात नाही.
म्हणून मी तेल वापरते. आणि मी ही मध्यम गॅसवरती शेकून घेतलेत. आता पलटून घेऊयात आणि खालच्या बाजूनेही शेकूया. तोपर्यंत आपल्याला दुसरं थालीपीठही करायला घ्यायचंय लगेचच. कसं असतं, थालीपीठ भाजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण दुसरं करत करत ते भाजून घेऊ शकतो आरामात. तर आत्ताही मध्यम आकाराचा एक गोळा काढून घेतला आणि अशा प्रकारे पाण्याचा हात घेत घेत मी हेही थालीपीठ थापून घेणार आहे. पाण्याचा हात घेतला ना, हे पीठ हाताला चिटकून येत नाही, अगदी सहजपणे आपल्याला हे थापता येतं. मुलांच्या पोटामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दुधी जावा म्हणून हे आपण फक्त दुधीपासून बनवलंय. पण यामध्येच खिसलेला गाजर, बारीक चिरून घेतलेली पालकची भाजीही घालू शकतो. तर बघा, अलट पलट करत करत एक थालीपीठ भाजण्यासाठी साधारण एक 7 ते 8 मिनिट वेळ दिलेला आहे मी. तर यामध्ये घातलेला जो दुधी आहे तो व्यवस्थितरित्या शिजला गेला पाहिजे आणि थालीपीठ मस्त असं कुरकुरीतही झालं पाहिजे. आता यापेक्षा कुरकुरीत हवं असेल तर अजून एक टीप पुढे सांगणारच आहे. किती सुंदर आपलं हे थालीपीठ दिसायला लागले. दुसरं लगेच शेकून घ्यायचंय. त्याआधी मात्र एक 2-3 थेंब तेलाचे तव्यावरती टाकले आणि मग हे थालीपीठ सोडलेले. यालाही अगदी पहिल्या थालीपीठाप्रमाणे छिद्र करून घ्यायची आणि थोडंसं तेल वगैरे लावून अगदी पहिल्याप्रमाणेच हे पण शेकून घ्यायचंय. आज आपण जे साहित्य घेतलंय ना सगळं, त्यामध्ये साधारण मध्यम आकाराची 4 थालीपीठं बनवून तयार होतात. फक्त याला भाजायलाच थोडासा वेळ लागतो, नाहीतर पीठ वगैरे भिजवायला तितकासा काही वेळ लागत नाही आणि भिजत ठेवायचीही गरज नाही. त्यामुळे सकाळच्या घाईमध्ये ही पटकन होऊ शकतात मुलांच्या डब्यासाठी. इथंही आपली पौष्टिक, स्वादिष्ट आणि गरमागरम अशी दुधीची थालीपीठं तयार झालेली आहेत. दह्यासोबत खा, लोणचं किंवा टोमॅटो सॉस सोबत खा, खूप छान लागतात. मी तुम्हाला मगाशी म्हणले होते, ज्यांना कोणालाही जास्त प्रमाणामध्ये कुरकुरीत आवडतात त्यांच्यासाठी एक टिप शेवटी सांगणार आहे. तर काय करायचं, जर कुरकुरीत थालीपीठं हवी असतील ना, तर गरम तव्यावरती न घालता थंड तव्यावरती ही थापून घ्यायची आणि मग शेकून घ्यायची, म्हणजे ती जास्त कुरकुरीत अशी तयार होतात. तुमच्या ज्या मैत्रिणींची मुलं दुधीची भाजी खात नाहीत ना, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मुलासाठी एक पौष्टिक असा पदार्थ करता येईल. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि पुढचा एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या एपिसोडमध्ये आपण असा एक पदार्थ घेऊन येतोय, तो मुलांचा प्रचंड आवडीचा पदार्थ आहे आणि तो अनहेल्दी पदार्थ आपण हेल्दी व्हर्जनमध्ये करणार आहोत. भेटूया त्या खास पदार्थासोबत. तोपर्यंत धन्यवाद.